सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे खांबा लिंबा दिनांक 29 जानेवारी 2021 ते 5 फेब्रुवारी 2021. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या YouTube चॅनलवर. बुद्धी ते मना कदा नुपजो नारायण देवा, माझ्या मनामध्ये कधीही दुर्बुद्धी येऊ देऊ नको. लक्षात घ्या. जास्त मी 11च्या पुढे अजिबात जाणार नाही, मला पुढचा प्रवास आहे. लक्षात घ्या. तुमच्यापेक्षा मी जास्त थकलेलो आहे, कारण का 2-3 तास भागवत कथाही केलेली आहे. काल 4 वाजता झोपलेलो आहे की नाही. आज परत प्रवास आहे. तुम्हाला वाटते महाराजांचं लय भारी आहे म्हणून, कपडे भारी दिसतात, दाखवतो आम्ही तुम्हाला. आतले काटे, आतले दुःख आम्हाला व्यक्त करता येत नाही. लक्षात घ्या. दुर्बुद्धीते मना कदा नुपजो नारायण. काय प्रार्थना करतात? देवा, माझ्या मनामध्ये कधीही दुर्बुद्धी येऊ देऊ नको. आता थोडंसं बुद्धी हे कळण्याकरता थोडंसं 4 प्रकार करावे लागतील. अंतःकरणाचे 4 प्रकार आहेत. तो एकच प्रकारचा आहे, फक्त ते प्रकार ते पडलेले आहेत त्याच्या कार्याप्रमाणे. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. लगेच तुम्हाला कळेल असं. मन संकल्प विकल्पात्मको मना. मन जे आहे ना, संकल्प विकल्प करतं. याव करू त्याव करू, असं झालं तसं झालं. हे मन फार विचित्र आहे. जे मन अजून कुणाला कळलेलं, कुठल्या डॉक्टरला, सायंटिस्टला, अजून कुठल्या चांगल्या तज्ज्ञांना ते कळलेलं नाही, असं हे मन जे अनादिकालापासून आपल्याबरोबर आहे बरं. हे का आज आहे असं नाही आहे की नाही. आणि हे मन इतकं विचित्र आहे, ते संकल्प विकल्प करतो. ह्या करू, उद्या सकाळी उठून आपण अभ्यास करू, एवढं पोर्शन आपण पूर्ण करू, पण करतच नाही ते. म्हणजे मन हे 20% चांगलं आहे आणि 80% बावळट आहे ते. मन चंचल चपळ, मन चंचल चपळ, मन चंचल चपळ चपळ चपळ, मन चंचल मन चंचल चपळ, मन चंचल चपळ, मन चंचल चपळ, मन चपळ. मन चंचल चपळ, इतकं चंचल आहे. आता मुंबई म्हटलं का ते मुंबईला जाते बघा. लंडन म्हटलं का लंडनला जाते. त्रिभुवन सुद्धा कमी पडतो त्याला फिरायला, इतकी गती आहे त्या मनाची. याच्यावर जर विचार केला ना, हा तुमची डोकी बंद पडते महाराज. आणि पण काय प्रकार आहे, दुसऱ्याचं मन आपल्याला कळलं असतं तर बाबा सांगण्याची गरज नाही महाराज. कळत नाही हे देवानी बरं ठेवलं महाराज. लक्षात घ्या. पण मन कसं आहे, चंचल आहे, भयंकर. मी तुम्हाला सांगितलं 20% ते चांगलं आहे. तुम्हाला महाराज चांगलं का म्हणता? तुम्ही कीर्तनात बसलात म्हणून. जे नाही बसले ते 100% नालायक तुम्हाला, ते कल्पनाच करता येणार नाही. लक्षात घ्या. पण 20% जे चांगलं आहे ते धर्माकरता परमार्थाकरता प्रवृत्त होतं, म्हणून ते 20% चांगलं आहे. आणि ही जी बुद्धी आहे ती कधी कधी 20% आली तर वाटच लागते, पण ती 20% आली तर ती बुद्धी सहाय्यक होते परमार्थ करता. सॉरी, पण त्या 80% आली तर ती बुद्धी सुद्धा तशीच काम करायला लागते महाराज. लक्षात घ्या. म्हणून दुर्बुद्धी ते मना. आता अर्थ तुम्हाला कळेल. लक्षात घ्या. पडून सांगतो तुम्हाला. आणि बुद्धी जी आहे ही सत्पक्षपातीने कुठलंही कार्य करताना वाईट असेल ना तरी ती सांगते, अरे हे चांगलं नाही. हे कोण सांगतं? बुद्धी. हे बरोबर नाही. पण मन म्हणतं काय होते बघून घेऊ, एवढ्यांनी केलं, आपल्याला काय होते.
तू म्हणलं नालायक मान. सकाळी उठायचं जर आपण प्रयत्न केला ना, सकाळी बस व्यायाम करायचा आहे, सकाळी आता ठरलं आपला अभ्यास करायचा आहे, MPSC UPSC आता ज्या आल्यात परीक्षा एक्झाम त्या आपण आता करू. सकाळी उठण्याचा प्रयत्न, 4ला अलाराम लावतो, तो झोपतो पट्ट्या, 4ला अलाराम वाजतो, वाजल्यानंतर उठतो, तो उठत नाही असं नाही, पण ते मन म्हणतं जरा 10 मिनिटं थंडी आहे जरा, बुद्धी म्हणते उठ, पण मन म्हणतं जरा 10 मिनिटं, फक्त 10 मिनिटं. अशी ऊब आलेली असते मस्तपैकी, सकाळचं वातावरण असं भारी असतं ते. आणि मग अलारामचा असं दाबतो महाराज अलाराम. दाबल्यानंतर आता किती वाजता उठायचा प्रयत्न केला होता त्यांनी, ठरवलं होतं 4ला, उठतो 9ला. गेलं ना तुमचं आयुष्य जे बर्बाद करायला हे मन इतकं विचित्र आहे. ज्ञानोबरा मनोमार्गे गेला मोकला. हा लक्षात. मनाचं ज्याने ऐकलं, अंगा मनासी रुचावे, हेतुलेनी कृत्याकृत्य नाठवे, मनाची नावे भलतेची करी. आताची ही तरुण पिढी जसं मनाला येईल तसं वागतायत, आहे की नाही. त्यांना कुठला अंकुश नाही राहिलेला. मी मगाशी चर्चा करताना बोललो, हा माझी भांडणं झाली साहित्यिकाबरोबर, कारण का माझंही व्याख्यान होतं, त्याचंही व्याख्यान होतं. मी म्हणलं अरे या मनावर, या बुद्धीवर तुमचा अंकुश पाहिजे, नियंत्रण पाहिजे. का मनुष्य आहोत आपण, अन्न खातो, पशु नाही आपण. पशुचं कारण का त्याला बुद्धी नाही, त्यांना बुद्धी नाही आहे, म्हणून ते त्या विकारांवर अंकुश किंवा नियंत्रण ठेवू शकत नाही. आपण मानव आहोत म्हणून आपलं नियंत्रण आपल्याला ठेवता आलं पाहिजे. मी तुम्हाला विचारतो, एखाद्याला किडनी द्यायची असेल, जर ठरवलं तुम्ही, तर देऊ शकता का नाही? देऊ शकता. का? तुम्ही त्या किडनीचे कोण आहात? मालक आहात. या डोळ्याचे कोण मालक आहात? तुम्हीच. त्याच्या ज्याच्या डोळ्याच्या अवयवाचे मालक कोण आहात? मग मला सांगा, ते इंद्रिय कोण झाले तुमचे? नोकर झाले, बरोबर ना? हा, तुम्ही त्याचे मालक असल्यानंतर ते कोण आहेत तुमचे? नोकर. मग मला सांगा, नोकरांनी तुमचं ऐकायला पाहिजे का नको? ऐकायला पाहिजे की नाही? मला एवढा अभ्यास करायचा म्हणल्यानंतर ते मन बसलं, शरीर बसलं पाहिजे का नको? पण ऐकतं का ते? त्याचं कारण आपण मालक, ते मालक झाले, ते हेवी झालेत आपल्यावर. लक्षात घ्या. मनाला जसं वाटेल तसं आज स्वच्छंदानं वागण्याचा प्रयत्न करतायत. लक्षात घ्या. पण नीतिमत्ता, आपली संस्कृती, पुरातन आपली संस्कृती आहे. आज थोरा मोठ्याने हे जे लिहून ठेवलेलं आहे की बाबा असंच वागा, काय होतंय, काय होतंय, मग कोरोना येतो, आहे की नाही? मग अशी वाट लावतो महाराज, मग ती फार विचित्र असते. मग तुमचं डोकं सुद्धा तिथं काम करणार नाही. लक्षात घ्या. संयम आहे, नियम आहे, संस्कृती आहेत, आपल्या परंपरा आहे, आणि धर्म, पाप पुण्य ही धर्माधर्म आहेत, ही शास्त्राने या ठिकाणी सांगितले, त्याप्रमाणे तुम्हाला चालावं लागेल. सत्यम वद धर्मांचर, सत्य बोला. तर आपण असत्य बोलतो नाहीत, अशा पद्धतीने आपण वागण्याचा प्रयत्न करतो. विवाह पद्धती आता कमी कमी होत चालली. आता लिव्ह इन रिलेशनशिप, आहे की नाही? नवरा बायको सारखं राहायचं, लग्न करायचं नाही, नाही जमलं ब्रेकअप. जाऊ द्या, काही काही गोष्टी नाही सांगत मी तुम्हाला, भयंकर आहेत, मी सांगू नये आणि तुम्ही ऐकू नये. हे का? याचं कारण आहे ऐकत नाही, आपल्या मनाप्रमाणे वागण्याचं. आणि म्हणून शहरामध्ये जातात ही लोक, तिथं कुठला अंकुश नाही. इथे जर राहिलात तर गावकऱ्यांचं, थोरा मोठ्यांचं काय असतं? अंकुश असतं महाराज, तुमच्यावर नियंत्रण असतं. हां, तिथे नियंत्रण नाही ना. कोण कधी उठतंय, कधी झोपतोय महाराज. पूर्वी सकाळी पहाटे उठायची लोक. माता मावल्या खेडेगावामध्ये तुम्ही अजूनही 2:45-4 वाजता उठून झाडणं, सडा, रांगोळ्या, स्वयंपाक करून सूर्याची वाट बघतात. आता उगवेल, मग उगवेल. आणि खेड्यामध्ये सूर्य उगवतो आणि तो वाट बघतो, भवानी आता उठेल. शहरामध्ये हां, भवानी आता उठेल, मग उठेल. याचं कारण आहे हां, नियंत्रण नाही. आणि ज्या दिवशी तुमचं नियंत्रण या मनावरचं, बुद्धीवरचं जाईल, श्लोक आहेच महाराज, आत्मानं रथिनं विद्य शरीरं रथमेव तु बुद्धिं तु सारथीमेव मनः प्रग्रहमेव च. शरीरं रथमेव तु, आत्मा तू रथिनं विद्धी. आत्मा हा रथी आहे, रथामध्ये बसलेला मालक आहे. शरीर हे रथ आहे. बुद्धी ही
नियंत्रण करणारी आहे. आणि मन प्रग्रमेवच, मन हे लगाम आहे. बुद्धी सारथी आहे. बुद्धी कोण आहे? सारथी आहे. बुद्धी तुमची सशक्त पाहिजे, बुद्धी तुमची चांगली पाहिजे. बुद्धीवरच सगळं जग अवलंबून आहे. आज या जगामध्ये राज्य कोण करतं? बुद्धिमान. बरोबर आहे ना? बुद्धिमान. अशिक्षित असेल, अज्ञानी असेल, हा म्हणजे महाराज आम्हाला काही त्यातलं कळत नाही, मग मागे राहा. आणि आता मोदी साहेबांनी तर ठरवलेलंच आहे, जी येतील आपल्याबरोबर त्यालाच घ्यायचं आहे की नाही. मेक इन इंडिया पॉवर. या जगाबरोबर तुम्हाला आता व्यवहार करायचे आहेत. या जगाबरोबर या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीवर तुम्हाला चालायचं म्हटल्यानंतर कुठपर्यंत हे आपण मागे राहायचं? नाही म्हटलं मी खांब्या लिंब्याचं आहे, तिथे काय नेट नाही, तिथे तसलं काही रडत बसायचं नाही. तुम्हाला हातपाय हलावे लागते. आज सगळं जग येऊन बसलंय ते आता मोबाईलमध्ये, आहे की नाही. आपल्या इथं तो विषय पण होता, सोशल मीडिया शाप की वरदान. फार सुंदर विषय होता तो, मला आवडला तो. मग मी बोलता बोलता बोलून गेलो त्या दिवशी. DYSP पण त्या ठिकाणी आले होते, सर आले होते. त्यावेळेला मी बोलून गेलो. मला बरंचसं काही बोलायचं होतं, पण पुढचं पण प्रवास होता म्हणून मी जास्त काही बोललो नाही. शाप नाही आहे, वरदानच आहे, लक्षात घ्या. फक्त तुमच्यावरती नियंत्रण पाहिजे, तुमची बुद्धी सशक्त पाहिजे. मी सांगितलं ना, हे जग सत्य असत्यानं भरलेलं आहे. सुख दुःख, ज्ञान अज्ञान, रात्र दिवस, स्त्री पुरुष, सत्यानृत मिथुनी कृत्य, या द्वंद्वानं हे जग भरलेलं आहे. बरोबर आहे ना? द्वंद्वानी, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, या दोन्ही ध्रुवानी हे जग बनलेलं आहे. तुम्हाला या जगामधून काय घ्यायचं आहे? तुम्हाला ईश्वर व्हायचं आहे तरी तुम्ही ईश्वर होऊ शकता. तुम्हाला IAS व्हायचं आहे, तुम्ही IAS अधिकारी होऊ शकता. तुम्ही ठरवलं मला पंतप्रधान व्हायचं आहे, होऊ शकता. लक्षात घ्या. फक्त काय पाहिजे? बुद्धीवर नियंत्रण पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही दारू पिता, व्यसनाधीन होता, तेव्हा या बुद्धीवरचं नियंत्रण, आणि बुद्धीवरचं नियंत्रण गेलं की तो माणूस माणसात राहत नाही. लक्षात घ्या. तो हैवान होऊ शकतो. आणि दुसरं एक तुम्हाला सांगतो, बुद्धीला वाढवलं पाहिजे. आणि या बुद्धीला वाढवण्यासाठी यूट्यूबवर, गुगलवर भरपूर काही आहे. आता ऑनलाईन मी बघितलं ना सगळं. आज काही मुलांनी खरंच फायदा घेतला, त्या काळाचा इतका फायदा घेतला. सतत ते असायचे. आणि काही पिक्चर बघायचे, हॉलिवूड. आणि ते बघून डोकी खराब. त्या वेब सिरीज बघायचे, आहे की नाही. आणि ते बघितलं ना, बघू नये असं मी म्हणत नाही, पण आपलं नियंत्रण नाही ना. आपण तेवढे, डायरेक्टर सुद्धा पिक्चर बघतो. आम्ही सुद्धा डायरेक्टरबरोबर पिक्चर बघितलं तर तो दुसरी जे होते ते रडत होते. डायरेक्टर म्हणलं शॉट चांगला जमला. कळतंय माझं बोलणं? शॉट चांगलं जमलं, ॲक्टिंग फार चांगली झाली. आणि जे मूर्ख असतं ते रडत बसतात. का? ते इन्व्हॉल्व होतात. डायरेक्टर इन्व्हॉल्व होत नाही. तसं बुद्धिमान माणसं या जगामध्ये इन्व्हॉल्व होत नाही. ते साक्षी रूपाने या जगाकडे पाहतात. म्हणून दुःखी होत संत सुद्धा अटॅचमेंट ठेवत नाही. याचं कारण बुद्धीवर नियंत्रण आहे. पाहू नये असं मी म्हणत नाही, नक्कीच पाहावं. कारण का ज्ञानोबा म्हणतात, देखा काव्य नाटका जे निर्धारिता स कौतुका, निर्धारिता स त्यांची ऋणझुणती शूद्रघंटिका अर्थध्वनी. नाही पाहू, कारण का त्याच्यामध्ये आहे अर्थ पण आहे, त्याच्यामध्ये ध्वनी आहे, त्याच्यामध्ये बरंचसं काही घेणं, पण वाईट आपण घेतो महाराज. लक्षात घ्या. आज मी काही मुली बघितल्या, नुसता नट्टापट्टा, स्वयंपाकाचा पत्ताच नाही. आणि बोलल्यात असं पळून जावं असं वाटतं. ऊपर से तो खूप बनी, अंदर की तो राम कर. आणि आमचे पोट्टे लगेच फसतात महाराज, आहे की नाही. लक्षात घ्या. सौंदर्याबरोबर बुद्धी सुद्धा पाहिजे. तुमचं व्यक्तिमत्व बघा ना तुम्ही. ज्या सुंदरी मिस इंडिया जे आपण चॉईस केली जाते, केवळ सौंदर्य नाही तर तिची बुद्धिमत्ता, तिला प्रश्न सुद्धा विचारले जातात, त्याच्यावर ते सौंदर्य असतं. आणि दुसरं सांगू, तुम्ही आतून जर सुंदर असाल, आतून तुमचे चांगले विचार असतील ना, आतून तुमचं मन बुद्धी जर शुद्ध असेल ना, तर चेहऱ्याला कुठलाही मेकअप करायची गरज लागत नाही महाराज. आज मेकअप करावा लागतो, याचं कारण आतून खोकले झालोय आपण. लक्षात घ्या.
खोकले झालोय आपण, आपल्या आतमध्ये चांगले विचार नाही, आपलं मन चांगलं नाही. आणि दुसरं आहे, बुद्धीला वाढवावं लागतं. लहानपणी आपण लहानाची पाय ओढावे लागतात का, हात ओढावे लागतात, आपोआप वाढतात. शरीराचे सगळे अवयव वाढतात, फक्त वाढत नाही ती बुद्धी. तिला वाढवावं लागतं, तिला ताण द्यावा लागतो, लक्षात घ्या. आणि ही बुद्धी ही सत्पक्षपातीनी आहे, निश्चयात्मिक आहे. ती निश्चय करते. पुढे चित्त, चिंतनात चित्त. दुसरं अहंकार. मी अमुक गावातला, मी अमुक क्षेत्रातला, तो अहंकार आहे, लक्षात घ्या. हे अंतःकरणाचे चतुष्टय चार आहेत. याच्यामध्ये या संपूर्ण विश्वातल्या त्या तत्वाला ग्रहण करणारी फक्त बुद्धी आहे. कीर्तन नीट आहे का? या सगळ्या तत्वाला, कारण का, इति गुह्यतमं शास्त्र मिदमुक्तम मया एतत् बुद्ध्वा बुद्धिमान स्यात्. बुद्धीचे वैभव अन्य नाही एकाकेशी राजे सकळ सिद्धी. ती सिद्धी प्राप्त करण्याकरता बुद्धीची गरज लागते. आणि बुद्धीवर ज्यांचं नियंत्रण आहे ते संत आहेत, लक्षात घ्या. त्यांना माहित आहे हे जग, आपण फसतो, बरोबर आहे. व्यवहार हा खरा, लटिका व्यवहार सर्व हा संसार. अटकाय खरं आहे का खोटा आहे सांगा बरं. माता माऊली झोपले का? संसार खरा आहे का खोटा आहे? काय हिंमत आहे त्यांची. जर खरा म्हणले, खोटा म्हणले, मग चला आळंदी पंढरपूरला. लक्षात घ्या, वाटतोय आपण त्याला खरं समजतो. फलकट तो संसार भगवंत ओके सार भगवंत येते सार भगवंत. फलकट फलकट तो संसार येथे सार. हे त्यांना कळलंय, आपल्याला कळलेलं नाही. मग ते म्हणून महाराज त्यांना पण संसार आहे, ते पण संसार करतात. तुकोबाने 2 पत्न्या आहेत, ठीक आहे, ते या संसारामध्ये राहतात, आहे की नाही. तो संत म्हणजे काय असं वर आकाशात राहतात असं नाही. दोन्ही दिसती सारिकी वर्म जाणे तो. त्यांची बुद्धी वेगळी असते. आपली बुद्धी संसाराकरता चालते, त्यांची बुद्धी परमार्थामध्ये चालते. असतात संसारामध्ये, पण पद्मपत्र मिवांभसा ते सुद्धा पाहतात. पश्यन शृण्वन स्पृशय जिघ्रन अश्नन गच्छन स्वपन श्वसन प्रलपन विसृजन गृह्णन नोन्मिशन निमिशन नपी. ते काय चालत नाही, ते काय खात नाही, ते राहत नाही असं नाही. ते पण करतात, राहतात तिथेच, पण फक्त फरक वेगळा असतो. आमच्या गुरु महाराजांनी उदाहरण सांगितलं. काय झालं, एका भाडेकरू मालक होता बिल्डिंगचा. 2-3 माळ्याची ती बिल्डिंग. लग्न झालं होतं, पण खांब्या लिंब्याची होती. जी बायको होती ती कुठली होती? खांब्याची होती. जरा खेड्यातली असल्यामुळं, आता ते होतं शहरामध्ये, रस्त्याच्याच बाजूला ती बिल्डिंग होती. भाडेकरू बरेचसे होते, आणि म्हणून जास्त काही तिला सोनं नाणं आणलं नव्हतं. पण एक दिवस खाली भाडेकरून अशी आली, संक्रांतीचे दिवस, आणि तिनं ते सगळं घातलेलं अंगावर. कोण? भाडेकरू खालची, ही घर मालकीन. आणि ती हळद कुंकू लावता लावता तिच्याकडे लक्ष नाही, ते सगळं दागिन्याकडे लक्ष.
इतका राग आला. म्हणजे इतके आपण श्रीमंत आहोत, इतकी वर्ष झाली म्हणले, हा कधी मला चांगला फुटका मणी घेतला नाही, काय घेतला नाही. आता तो मालक घेतलं नसता असं नाही, कारण का ही रस्त्याच्या बाजूला आणि प्रॉपर्टीला काही सांभाळता येणार नाही म्हणून घेतलं नव्हतं. पण ती जी रुसून बसली, हा मालक कामावरून आला, दरवाजा वाजवतो पण उघडेच ना, कसं तरी तिनं उघडलं आणि पुन्हा झोपून बसली. अगं म्हणले चहा ह्या हाताने. तेवढंच हत्यार असतं त्यांचं मोठं, हे की नाही. आणि जी धुसफूस धुसफूस. म्हणलं झालं काय, सकाळी भांडण नाही काय नाही. म्हणले पहा खाली जाऊन किती तिच्या अंगावर जशी काय इतकं अलंकार होते तिच्या गळ्यामध्ये, नाकामध्ये. याच्या लक्षात आला, इथं दाल में कुछ काला. लक्षात आलं ते सगळं. म्हटलं काय हरकत नाही, तुलाही उद्या घेऊन येऊ. इतका आनंद झाला. गेला. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आला घेऊन. पण खऱ्या सोन्याचं नव्हतं, सगळं बॅगटॅक्स कंपनीचं होतं. हा तो हुशार होता. हा माणूस हुशार पाहिजे बरं, लक्षात घ्या. सगळ्यांवर नियंत्रण त्याला करता आलं पाहिजे, तो बुद्धिमान असतो. मग त्यांनी ते आणलं बँटॅक्स. त्यालाही माहित होतं जर त्यांनी सकाळी आणलं असतं तर ही खाली गेली असती, ह्याचं पितळ उघडं पडलं असतं. म्हणून त्यांनी त्या ठिकाणी दिवस मावळता मावळता घरी आला. हिनं दागिने बघितले, इतका आनंद झाला. काय गोड गोड बदामाचा शिरा वगैरे काय गोड धोड केलं. सांगितलं बघ तुला आवडलं का. आवडलं मला. मग ते घातले, आरशासमोर उभी राहिली. आणि उभी नंतर आता म्हणलं हे बघ मी दागिने आणलेत, 10-15 लाखाचे दागिने आहेत. आता ह्याची जिम्मेदारी तुझी. म्हणलं हे जर गेले याचं काय बरं वाईट झालं तर याला मी जिम्मेदार नाही म्हणले, मी ठेवते म्हणलं. एवढी मी अशी बावट आहे का, मला काय कळत नाही का. बरं बरं म्हणले ठीक आहे, काय हरकत नाही. तिनं ते काढले. म्हणले हे बघ ही तिजोरी उघडली, या तिजोरीमध्ये तुझ्या हातानेच ठेव. तिनं ते सगळे दागिने त्या तिजोरीमध्ये ठेवले. तिजोरी लावली. ही झोपली, हा पण झोपला. हळूच 1 वाजता फोन केला ह्याच्या मित्राला. म्हणले काय. म्हणले इकडे ये. म्हणजे कशासाठी. म्हणले हे सगळं चोरून घेऊन जा. म्हणलं तुला काय करायचं. म्हणलं तू ये. त्या मित्राला त्यांनी बोलवलं. खिडकी उघडीच होती. तो आतमध्ये आला. तिजोरी उघडली. ते सगळं ऐवज काही पैसे घेऊन तो पसार झाला. इकडे ही सकाळी कुठं झोप लागते महाराजीला. कशी तरी ती म्हणजे सकाळी उठली आणि कराग्रे वसते लक्ष्मीकर मध्ये सरस्वती. आणि बाहेर आली. बघतो तर काय कपाट उघडं. ती तिजोरी उघडी. सगळं ऐवज, सगळा पैसा गायब. जी मटकन खाली बसली. जे महाराज ओरडली, हा जागा झाला. काय झालं म्हणून. अहो पहा काय झालं. आणि जी रडायला सुरुवात झाली. महाराज जी जोरजोरात छाती बडवत होती, रडत होती. तुम्ही बोलत होते तेच बरोबर होतं, मला काही सांभाळता आलं नाही. हा उठला. आता म्हणलं हिला साथ द्यायची म्हणल्यावर आपल्या डोळ्यातनं पाणी आलं. त्यांनी जो बाम होता तो सुद्धा लावला बाम माझ्या डोळ्याला. मी तुला म्हणलं होतं आज काय ते काय कमी पैशाचं होतं का ते. 12-13 लाखाचा ऐवज मी तुला म्हणत होतो, तू ऐकत नाही. तू म्हणत होता पण मला विश्वास झाला नाही. आज असं झालं तसं झालं. हा पण रडतोय, ती पण रडते, तो काही जोरात जोरात रडतायत. मित्राचा फोन आला. म्हणजे कसं चाललंय. म्हणजे लय भारी चाललंय. मला सांगा दोघंही रडत होते. रडण्यामध्ये फरक आहे की नाही. तसं या जगामध्ये संतही राहतात. पण पद्मपत्र निवांभसा. लक्षात घ्या. पक्षी अंगणी उतरती, टीका गुंतवणी राहती. वस्ती कर वस्ती आला, प्रातःकाळी उठून तैसी असावी जैसी प्राचीनाची दोरी. लक्षात घ्या. हे कोण. बुद्धिमान. लक्षात घ्या. पण हीच बुद्धी त्या तत्वाला ग्रहण करते. म्हणून त्या बुद्धीला सशक्त बनवायचं आहे. त्या बुद्धीला घासावं लागतं महाराज. ती बुद्धी. आता बघा ना तुम्ही, आता या परीक्षा त्या दिवशी पुस्तक आपण जे मुलांना दिलं, त्या बुद्धीला घासण्याकरताच सगळे प्रश्न आहेत. ती गणित, त्या आकृत्या आहे की नाही, ते सगळे जे दिलेले आहेत टार्गेट, ते सगळं बुद्धीला ताण देणार आहे. तुम्ही बुद्धिबळ खेळत असाल चेस, आहे की नाही, किती ताण पडतो महाराज. ते बुद्धिबळ म्हणतात, ते बुद्धीला बळ येण्याकरता. पण आता काय झालंय, मनोरंजन. ते पिक्चर पाहता पाहता दिवस कधी निघून. मनोरंजन आहे ना ते. ती हिरोईन, ते हिरो, तो मेकअप, ते सुंदरता. ती खरी सुंदरता आहे का. खरी हिरोईन खरी सुंदर असते का. तिचा मेकअप काढला ना तुमची श्रद्धा जाईल महाराज. बघा आमच्या पोरांच्या मोबाईलवर बाबांचा फोटो नाही,
तुकोबऱ्यांचा, ज्ञानोबऱ्यांचा, छत्रपतींचा फोटो नाही, कुणाचा? लक्षात घ्या. आणि फसवतात, ही मीडिया तुम्हाला फसवते. मी तुम्हाला प्रश्न विचारतो, मोर सुंदर का लांडोर सुंदर? बोला लवकर, बोला ना. कोंबडा सुंदर का कोंबडी सुंदर? कसा तुरा असतो, त्याचा चाल वगैरे. सिंह सुंदर का सिंहण सुंदर? क्या बात आहे. पुढं मी जाणार आहे. लक्षात. काळवीट सुंदर का हरिण सुंदर? काळवीट, शिंग वगैरे. अरे नीट आहे का? बैल सुंदर का गाय? दिसायला बरं मी म्हणतोय, दिसायला. बैल सुंदर का गाय सुंदर? बैल. अरे काय खांदा आणि ते बघा तुम्ही, एखादा वळू कसा उभा असतो महाराज, सगळ्यांचं लक्ष वेधून घेतो. आता मी पुढे प्रश्न विचारतोय, पुरुष सुंदर का स्त्री सुंदर? वा रे वा, विठाला. मग पिक्चर बघताना पागल कसे होतात ते? लक्षात घ्या, तुम्ही सुंदर आहात, लक्षात घ्या. स्वतःला पहा. आणि बुद्धी जर असेल तर त्या ठिकाणी ती समीक्षा, क्षीरनिरविवेक ती बुद्धी करते. आणि ही बुद्धी सशक्त पाहिजे. मग ही बुद्धी खराब कशानं होते? बुद्धी ही संस्कारानं खराब होते, बुद्धी ही अन्नानं खराब होते, बुद्धी ही संगतीनं खराब होते. नीट आहे का? बुद्धी कशानं खराब होते? संगतीनं. संगती चांगली करा. चांगला जो अभ्यास करणारा मुलगा आहे, चांगली अभ्यास करणारी जी मुलगी, तिच्या मी काही भांडणं बिंडणं लावत नाही, नाहीतर तुम्ही माझ्यावर राग ठेवाल. तुम्ही, मी सत्य सांगतो. आम्ही काय करतो, सत्य सांगतो, तर सत्य बोललं का राग येतो. हा, बुद्धी जी आहे ही कशानं खराब होते? संगतीनं. तुम्ही कुणाच्या नाही, तुम्हाला जे टार्गेट करायचंय, जे टार्गेट तुमच्या समोर आहे ना, तुम्हाला नेता व्हायचं आहे ना, नेत्याबरोबर राहावं लागतं. तुम्हाला डाकू व्हायचंय, कुणाबरोबर राहावं लागतं? कीर्तनकाराबरोबर नाही ना, डाकू बरोबरच राहावं लागतं. लक्षात घ्या. जर तुम्हाला इंजिनियर व्हायचं आहे, तुम्हाला आर्किटेक्ट व्हायचं आहे की नाही, तुम्हाला गायक व्हायचं आहे, तर कुणाच्या संगतीत राहावं लागतं? त्यांच्या संगतीत राहावं लागतं. संगती संग दोषेण. बुद्धी सुद्धा तशी होते बरं. बुद्धी वाईटाची, हलकट माणसाची संगत असेल ना, तुम्ही कधीही सुधारणार नाही महाराज. विदुर आणि धृतराष्ट्राला इतका उपदेश केला, इतका उपदेश, चांगला उपदेश केला त्या दिवशी. धृतराष्ट्राने ऐकलं. धृतराष्ट्र म्हणला, विदुरजी मला सगळं पटतंय, हो सगळं पटतंय, तुमचं सांगणं मला सगळं पटतं, पण दुर्योधन माझ्या जवळ आला की माझी बुद्धी कामच करत नाही. बरोबर आहे ना? काही काही माणसं दिवसभर आमच्या बरोबर असतात, पण त्यांना म्हणलं ना चला कीर्तनाला, लक्षात घ्या. कारण का ती एकटी आहे. संगती, माणूस बिघडतो कधी? संगतीनं माझा. लक्षात घ्या. आणि दुसरं आहे संस्कारानं. संस्कार जर या बुद्धीवर नसतील, शास्त्र, हा धर्म, हा हे जे नित्य नैमित्तिक कर्म, हे कशा करतायत? या बुद्धीला तल्लक करण्याकरता, बुद्धीला दिशा देण्याकरता, संस्कारित करण्याकरता ही बुद्धी आहे. लक्षात घ्या. आणि बुद्धीला संस्कारित करता येतं. जर पहा तुम्ही, काही काही मुलं, काही काही मुली मी बघितल्या महाराज, खरंच इतक्या चांगल्या बोलतात, इतके ते जसं काही फार वय आहे यांचं असं वाटतं. म्हणून ज्ञानोबांनी सुद्धा लिहिलंय, नाना आचार गौरव सुकुलीनांचं. त्याची हालचाल, त्याचं बसणं फटकन असं असं बसत नाही मला, बसताना ती एक लकब असते. कपड्याचं सुद्धा सेन्स असतात. लक्षात घ्या. तर ते संस्कार असतात. संस्कारानं ती बुद्धी काय होते? संस्कारित होते. दुसरं आहे संगती, संस्कार. आणि तिसरं अन्न. जैसा अन्न वैसा मन होतं मला. लक्षात घ्या. तुम्ही दूषित जर अन्न खाल्लं तर बुद्धी सुद्धा त्या ठिकाणी भरकटते. म्हणून आहार सुद्धा सात्विक पाहिजे. ज्यावेळेला तुम्हाला अभ्यास करायचा नाही, नाही असंही बघा तुम्ही, आज जैन लोक बघा, गुजराती, मी बघितलं प्राय मांसाहार वगैरे काही खात नाही. लक्षात घ्या. मग ती बुद्धी काय राहते त्यांची?
आणि आपली लगेच आक्रमक महाराज. ही बुद्धी जी आहे ती बुद्धी शुद्ध पाहिजे. मग तुम्हाला महाराज या बुद्धीवर एवढं काय तुम्ही बोलता, याचं कारण आहे ही बुद्धी प्रकार आहे. संकोच सुद्धा ही बुद्धी करते, विस्तार करते. पूर्वस्मरण सुद्धा या बुद्धीनं होतं. या तत्वाला सुद्धा या बुद्धीनं ग्रहण करता येतं. आणि प्रत्युत्पन्नता सुद्धा ही बुद्धी तयार करते. प्रत्युत्पन्नता बघा, कपिल शर्मा काही विचारू लगेच काही वेगळ्या पद्धतीनेच उत्तर देत होतो. प्रत्युत्पन्नता म्हणतो. उदाहरण सांगतो तुम्हाला. काय, कृष्णदेवराय आणि तेनाली रामन या कथा माहिती असतील तुम्हाला. त्यावेळी कृष्णदेवरायाच्या त्या काळातली घटना की 4 जण एकत्र आले त्या गावातले. ते म्हणले जरा आम्हाला पैसा कमवायचा आहे म्हणून आम्हाला निघायचं आहे. मग म्हटलं आता ऐवज जो सोनं थोडंसं काही पैसा आहे तो कुठे ठेवायचा आहे. म्हटलं त्या वेशीवर एक म्हातारी आहे, सज्जन म्हातारी, वारकरी नाही, तिच्याकडे ठेवू. ठीक आहे म्हणले, कारण का त्यांना द्रव्य कमवायचं होतं. द्रव्य कमवण्यासाठी, विद्या कमवण्यासाठी थोडा घरादाराचा त्याग करावा लागतोच, लक्षात घ्या. मग त्यांच्या ते लक्षात आलं. मग त्यांचे सोनं नाणं घेतलं. म्हातारी ती राहत होती. कडी वाजवली, कडी उघडली. म्हातारी म्हटली या या बसा, चहा पाणी वगैरे झालं. म्हणून तिला सांगितले पा आम्ही चौघेही आम्ही जरा द्रव्य मिळवण्याकरता, पैसा कमवण्याकरता म्हणून आम्ही हे गाव सोडून चाललोय. 2-4 महिने आम्ही जाणार आहोत. मग म्हणले मी काय करू. काय नाही म्हणले, हा ऐवज आहे तुम्ही. म्हणले माझ्याकडे कशाला ठेवता. म्हणले तुमच्यावरच विश्वास आहे, तुम्ही ठेवा. फक्त एक अट आहे की आम्ही चौघे एकत्र आल्याशिवाय हे द्यायचं नाही. तर उद्या मध्ये एखादा येईल ते घेऊन जाईल असं पण नाही. आम्ही चौघे आल्याशिवाय द्यायचं. म्हणजे ठीक आहे, काय हरकत नाही. तिनं ते ठेवलं आणि हे निघून गेले. 4 महिन्यानंतर आले आणि अंगणात बसले. लागली होती तहान. त्या चौघामधल्या एकाला तिघांनी सांगितलं हे जा म्हणले म्हातारीकडनं पाणी आण म्हणले पिया. ते थोडेसे दूरवर बसले होते. हा चॅप्टर होता तो आला, कडी वाजवली, म्हातारीनं दरवाजा उघडला. म्हातारी म्हटलं काय, कशासाठी आले. म्हणजे काय नाही, तिघं आम्ही. म्हटले तुम्ही एकटेच दिसताय. म्हणजे ते तिघं तिकडं बघा दिसतायत. म्हणले हो दिसले. ते 3 आणि मी 1, 4 द्या म्हणले ते डबे. आता हा मागायला आला होता पाणी आणि ते घेतलं ते आणि पळूनच गेला. ते तिघं बसली बोंबलं आणि त्या म्हातारीला शिव्या द्यायला लागल्या. रे म्हणलं तुम्हाला सांगितलं होतं आम्ही चौघ. म्हणले तुम्ही चौघांना मी बघितलं नाही. म्हणले तुझ्यामुळेच गेलं. तिने त्याच्यावर आरोप केला. ही केस गेली राजाच्या दरबारामध्ये, कृष्णदेवरायाची. म्हातारी रडत होती. म्हातारी सज्जन होती. म्हणले माझ्याकडे चूक नाही आहे, पण या तिघांनी चौघांनी या ठिकाणी मला असं सांगितलं होतं की आम्ही चौघे आल्याशिवाय. आणि ते चौघे, तो एक माझ्या समोर आला आणि त्यांनी घेऊन तो पळून गेला. हे म्हणले नाही नाही, हे हिनंच हरवलंय. कृष्णदेवरायाने तेनाली रामांकडे बघितलं. तेनाली रामांनी राजाला हात केला. काही झालं राजन, शांत राहा म्हणले, मी निपटवतो म्हणले. खाली आला. त्या तिघांना सांगितलं तुमची अट काय होती. म्हणले अट ही होती की आम्ही चौघे एकत्र आल्याशिवाय हे द्यायचं, हा ऐवज द्यायचं नाही, हे ठरलं होतं. तेनाली रामन म्हणलं हे पहा तुमचा ऐवज म्हातारीकडेच आहे. अट काय होती. अट काय होती. चौघे आल्याशिवाय द्यायचं. म्हातारीकडे ऐवज आहे, चौघे या. प्रत्युत्पन्नता. प्रत्युत्पन्नता म्हणतात. आणि जर बुद्धीला तुम्ही तसं बनवलं तर या विश्वात भरून उरलेला जो परमात्मा आहे तो सुद्धा सूक्ष्मत्वात पग्रया बुद्ध्या. त्या बुद्धीनंच या तत्वाला दुसऱ्यानी कशानी. बघा तुम्ही, गाय दूध देते, सडालाच हात लावा लागतो. का शेपटीला पिळता, कानाला है ना, सडालाच हात लावा लागतो. तसं या शरीरामध्ये, या तत्वांमध्ये बुद्धी तत्व असं आहे की ते याच परमात्म्याला ती ग्रहण करू एवढं सामर्थ्य या बुद्धीमध्ये. महाराज लक्षात घ्या. मग ती बुद्धी सुबुद्धी पाहिजे. आणि म्हणून देवाकडे तुकोबराय उभं राहून मागतात. दुर्बुद्धी ते मना तदानुपजो नारा येणा. देवा ही दुर्बुद्धी माझ्या मनामध्ये कधीही उपजू देऊ नको. एवढंच कर. आणि दुसरं काय कर, तुझे पाय माझ्या चित्तामध्ये आता मजैसे करी, आता मजैसे करी, आता मजैसे करी, आता मजैसे करी, आता
असे करी तुझे पाय चित्ती धरी, तुझे पाय, तुझं स्वरूप माझ्या चित्तामध्ये सदैव राहू दे, ते भान माझ्या संसाराबद्दल प्रीती होऊ देऊ नको. का तुका बरे म्हणतात या संसाराबद्दल आम्हाला काहीच नको, कारण का तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म, जे जे कर्म धर्म नाशिवंत. आज किती करा तुम्ही या संसाराबद्दल. जिथल्या त्या कोलूचा बैल बघा नुसता किती किलोमीटर फिरतो का नाही. जर असं ठरवलं, पण कुठं असतो तो तिथंच. रसवंती पहा तुम्ही, नुसतं फिरतं बघा ते दिवसभर, पण कुठं फिरतं तिथंच. तसं तुम्ही आम्ही संसार करतोय, पण तेवढंच आहे, तिथेच आहोत आपण. श्रद्धा नाही लक्षात आलं अजून. रोलिंग सर्क्युलेशन म्हणतात इंग्लिशमध्ये त्याला, रोलिंग सर्क्युलेशन. काय मिळत काही नाही, पण तेवढंच असतं. उदाहरण सांगायचं म्हणजे 2 बेवडे एकत्र आले खांब्याचे, ते येतात. टाळकरी लवकर येत नाहीत, पण ते येतात म्हणा. आणि एकत्र येऊन त्यांनी निर्णय घेतला. काय म्हटले, आपण दारू पियायची नाही. म्हटलं पियायची नाही म्हणजे विकायची. म्हटलं आपण विकायची, पण म्हटलं आता पैसे नाही आहेत, कारण का दारू पिणाऱ्याचे लय फायदे आहेत. हा, या कोरोनामध्ये काही बहादरांनी जे पित नव्हते त्याला सुद्धा पाजली हो. म्हणजे कोरोना मरतो त्यांनी. आणि त्यांनी कारण काय सांगितलं, सॅनिटायझर मध्ये काय आहे, अल्कोहोल आहे ना, 80% अल्कोहोल आहे म्हणजे. मग त्यामध्ये काय आहे बऱ्याच जणांना पिया लावली त्यांनी महाराज. काही असे बहादर आहेत. आणि पिणाऱ्याचा फायदा आहे काय, तो म्हातारा होत, त्याच्या घरी चोरी होत, त्याला कुत्रं चावत, लय फायदे आहेत. मला आता वेळ कमी आहे. त्याच्या घरी चोरी होत नाही, काही राहतच नाही. ते चोरही, त्या चोराला सुद्धा त्याच्या घरात गेल्यावर दया येते, ते चोर सुद्धा जात नाही. त्याला कुत्रं चावत नाही. अहो त्याला रस्ताच कमी पडतो. असा चालतो, ते कुत्रं म्हणतं ही ब्यात आपल्यावर पडली आपली वाट लागायची. कुत्रं सुद्धा चावत नाही. आणि म्हातारा होत नाही याचं कारण जवानीतच मरतो तो. लिव्हर खराब, सगळं खराब. एक असं मेला महाराज, दारू पिऊन मेला. रात्र दिवस तेच पित होता. तोच पियाचा उतारा सुद्धा ती दारू, दुसरं काही. आणि मेला तो. आणि चौघाच्या खांद्यावर चालला होता. एक कवी तिथं बसला होता. त्यांनी कल्पना केली, जहान पोहोचे रवी वहां पोहोचे कवी. त्यांनी कल्पना केली की तो उठला चिरडीवरून असं. ते मुस्लिम लोक त्याला जनाजा म्हणतात. तर तो उठला आणि काय म्हणाला त्या लोकांना, रोक दो मेरे जनाजे को मुझमें जान आ गई है. रोक दो मेरे जनाजे को मुझमें जान आ गई है. खालच्या चालवण्याने विचारलं, बाबा का रे. म्हणजे पीछे मुड़के देखो दारू की दुकान आ गई है. अच्छी बात है. लक्षात घ्या, पिणारा. मग त्यांनी काय ठरवलं, आपण विकायची. म्हणजे अरे पण समोर असल्यावर आपण पिणार, विकत पियायची, फुकट पियायची. डन. 50-50 रुपये उसने विकत आणली दारू आणि मार्केटमध्ये बसले. आपलं मार्केट कुठे, आपला बाजार हा खालापुरीला, तिथं बसले ना ते. पण सकाळपासून बसले, पण एकही ग्राहक नाही. 9 वाजले, 10 वाजले, कोणीच येईना. समोर तो दारू आहे, खिशात फुटकी नाही. एकाने वैतागला 11 वाजले, 11:30 झाले. आणि कंटाळून असा हात घातला. 1 रुपया लागला हो त्याला. इतका आनंद झाला, नाचा. अरे म्हणलं अजून बोनी नाही, तू नाचतो कशाला. म्हणलं 1 रुपया सापडला. अरे वा म्हणलं, होता कधी होता काय माझ्या पण लक्षात नाही. म्हणलं पण सापडला. म्हणलं आता काय नाही. म्हणलं आता हा 1 रुपया तू घे, तू मला 1 रुपयाची दारू दे. तो म्हणलं व्यवहार. त्यांनी 1 रुपया घेतला. 1 रुपयाची मोजून त्याला दारू दिली हो. कमी पण नाही, जास्त पण नाही. मग हा पित असताना ह्याला कुठं राहत आहे. हा म्हणला माझी सकाळी बोली झाली, मग आता हा 1 रुपया तू घे, तू मला 1 रुपयाची दारू दे. दिवसभर त्या दोघांनी 1 रुपया फिरवला. हातात किती हो, 100 रुपयाची रिचवली, पण हातात किती. एकत्र. त्याला हसू नका. एवढं आपण सायास करीसी प्रपंच दिननेशी. हातात काय हो, काही नाही, तेच आहे. कोणे हा, त्या 4 भिंती. बघा ते तुमचं तुम्हीच बघा महाराज. लक्षात घ्या, बदल आहे का काही. रोलिंग सर्क्युलेशन म्हणतात. मग सत्य तू विठ्ठला अगहा दाविला जगदाभास. मग त्या सत्य परमात्म्याला तुझे पाय चित्ती धरी,
उपजला भाव तुमचे कृपे सिद्धी जावो देवा. हा जो मनामध्ये भाव उपजला या मानवी जीवनामध्ये कोणत्या तरी पुण्याईनं, हा कारण का बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, हा भाव माझ्या मनामध्ये उपजला. तुमचे कृपे सिद्धी जावो. आणि या लाभाशिवाय दुसरा लाभ असा मला वाटतो का? म्हणे आता लाभ नाही या परताता मजायसे करी तुझे पाय चित्ती धरी. थोडस सांगायचं म्हणजे आज हे अविनाश जे आलेले आहेत त्या ठिकाणी, त्यांच्याकडे सुंदर ॲडव्हान्स एक टेक्निकली श्रीमद भगवद्गीता आहे, रामचरित मानस आहे, हनुमान चालीसा आहे. त्यांनी ते पेन आणि त्याला साऊंड बॉक्स आहे, तुम्ही बघितलं असेल व्हॉट्सअपला फेसबुकला. सेन्सर आहे, त्या पानांना सेन्सर आहे. म्हणजे तुम्हाला जर तो श्लोक वाचायचा असेल तर तो पेन, साऊंड पेन त्या अक्षरांवर ठेवला, तो श्लोक लगेच इंग्लिशमध्ये, मराठीमध्ये, हिंदीमध्ये तो म्हटला जातो. तुम्ही जसं त्या ठिकाणी त्याला संदेश द्याल त्याप्रमाणे तो करतो. जर एखाद्या म्हाताऱ्या वृद्ध माणूस आहे, त्याला इंग्लिश वाचता येत नसेल किंवा संस्कृत वाचता येत नसेल, तर त्याच्यावर त्या श्लोकावर तुम्ही पेन ठेवला तर तो श्लोक आपोआप म्हटला जातो. अशी एक वेगळी ॲडव्हान्स श्री श्री रविशंकर यांनी हे काढलेले आहेत. घराघरामध्ये ती श्रीमद भगवद्गीता जावी, घराघरामध्ये रामचरित मानस, हनुमान चालीसा जावी. मग काही म्हणतील आम्हाला म्हणता येत नाही किंवा आम्हाला वाचता येत नाही, तुम्ही ठेवा, आपोआप ती गीता ऐकायला मिळते, तुम्हाला शिकता सुद्धा येईल. असं तंत्रज्ञान त्यांनी उपलब्ध केलेलं आहे, त्यांनी आणलेलं. फक्त त्याची किंमत काय? 9,900. आणि बाहेर जर घेतले तर ती 14,000 पर्यंत जाते. लक्षात घ्या. त्यांच्याकडे ते 2 ग्रंथ आहेत, मी मगाशी बघितलं, त्यांनी मला दाखवलं आणि बांगर सरांनी आम्ही ते बघितलं. सुंदर आहे ते, रक्कम जरा मोठी आहे, पण तुम्ही जर बघाल तर तुम्ही सुद्धा आश्चर्यचकित व्हाल की खरंच टेक्नॉलॉजी किती पुढे गेलेली आहे, टेक्निकली किती सुंदर त्यांनी ते बनवलेलं आहे. फार सुंदर, मला पण ते आवडलं. मग ज्याला घ्यायचे असेल तर ते त्यांनी आणलेले आहेत. दुसरं आहे आमची सगळी गुणीजन मंडळी, ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, या ठिकाणी खरंच साथ चांगली मिळाली, आनंद वाटला. आणि श्रीमद भागवत कथेमध्ये सुद्धा आम्ही आनंद भरपूर घेतलेला आहे. तसं श्रीमद भागवत कथा करण्याकरता सप्ताह नाही पाहिजे, केवळ श्रीमद भागवत कथा पाहिजे. सकाळी 4 तास आणि संध्याकाळी 4 तास लागतात त्याला. 18,000 श्लोक आहेत. तर मग आपला पूर्ण इतिहास आहे की नाही, महाभारत, रामायण आणि बारीक सारीक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. फार व्यासांनी इतकं सुंदर लिहिलेलं आहे ते, आणि शुकदेवांचं मुख त्याला लागल्यामुळं ते फार पवित्र आहे. आपल्याला जसा वेळ मिळाला त्या वेळेप्रमाणे. आणि एक तुम्हाला मधाचं बोट लावायचं होतं भागवताचं, आणि खरंच सुंदर त्या ठिकाणी आनंद आपण या 7 दिवसामध्ये घेतलेला आहे. फक्त देवाकडे, भाऊ बाबांकडे, रामजी बाबांकडे एकच मागायचं, काय? दुर्बुद्धी ते मना कदा नुपजो नारायण. एवढंच मागा. बुद्धी चांगली असेल ना, जीवन असं आनंदीदायी होईल महाराज, लक्षात घ्या. ज्याची बुद्धी शुद्ध आहे, बुद्धी चांगली आहे, बुद्धी, मी सांगितलं ना, बुद्धिमान लोक या जगावर राज्य करतात. लक्षात घ्या. निर्बुद्ध माणूस हमाली करतो. म्हणून बुद्धिमान व्हायचं आहे, आणि ती बुद्धी निर्बुद्ध नाही झाली पाहिजे. म्हणून या ठिकाणी अभ्यासही करायचा आहे आणि परमात्म्याची प्रार्थना करायची. म्हणून लहान मुलं जर देवाकडे गेली ना, देवा बुद्धी दे असं म्हणतात की नाही पहिल्यापासून. म्हणून तू खूप बरा आहे सुद्धा देवाकडे हेच मागतायत, दुसरं काही मागत नाही. या ठिकाणी येण्याचा योग आला. या 7 दिवसामध्ये तुम्हा सगळ्यांना तुमच्या सगळ्या संत सज्जनाचा दर्शनाचा योग या ठिकाणी आला. माझ्याबरोबर हरिभक्तपरायण रामदास महाराज येतच होते. आज विवेक महाराजही या ठिकाणी उपस्थित आहेत. बोलत असताना एखादा शब्द लागला असेल, दुखवण्याचा हेतू नाही, थोडंसं कडू बोलतो याचं, कारण जास्त गोड बोललो तर डायबिटीस होईल तुम्हाला. म्हणून थोडंसं या ठिकाणी बोलावं लागतं. आनंद वाटला. यदक्षरम पदम भ्रष्टम मात्रा हीनंची यद भवेत तत्सर्व क्षम्यतां देव. प्रसिद्ध परमेश्वर. झाली सेवा भगवंताच्या, साधुसंतांच्या, भाऊबाबांच्या, रामजी बाबांच्या, नगद नारायण महाराजांच्या चरणी समर्पित करून वाणीला पूर्णविराम देतो. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे खांबा लिंबा. दिनांक 29 जानेवारी 2021 ते 5 फेब्रुवारी 2021. प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या YouTube चॅनलवर.